आपला आवाज कोकण 24 तास। रत्नागिरी येथील आंबा बागायतदार, मच्छीमार आणि शेतकरी यांना न्याय मिळवून देण्यासाठी आपण लवकरच मंत्रालयावर धडक देणार असल्याचा इशारा प्रहार संघटनेचे अध्यक्ष माजी मंत्री बच्चू कडू यांनी दिला आहे। जय किसान, जय जवान। मित्र, आपण त्यांना वेळ देऊ। उदयजी असू दे, राणे असू दे, मोठे राणे, लहान राणे, त्याच्यापेक्षा लहान राणे, 3 राणे, एका दुर्वी भाषा सगळ्यांना आम्ही फेब्रुवारी पर्यंत तुम्हाला टाइम देतोय। काय असेल तर त्या आंबा उत्पादक, मच्छीमार, आमच्या नारळ, आमच्या दिव्यांगासाठी करा, नाहीतर सिंधुदुर्गापासून सुरू केलेली लढाई थेट मंत्रालयात थांबून तर आम्ही थांबणारच नाही। पक्षाची लढाई सर्व पक्षीय लढू, कोणत्याही पक्षाचं असू दे, आम्हाला काही रंजन नाही। तुमचे पक्ष निवडणुकीत वापरा, मत घ्या, काही करा, निळा वापरा, भगवा वापरा, काही हिरवा वापरा, काय म्हणतो तिकडे पिवळा लावा, काय करायचं आम्हाला माहित आहे। या झेंड्याचा रंग जरी कोणता असला तरी जो झेंडा बनतो ना त्या कापडाचा, तो कापड माझा पाक शेतकरी पिकवतोय। कापूस रंग तुमचा अलग है, लेकिन कपड़ा तो हमारा है। मेरे किसान का है, वो हमारे किसान का, इसलिए तुम्हारा रंग बेरंग हो रहा है। आणि त्याच्यासाठी एकत्र लढायचा आहे। आपण एवढ्या वेळ इथे थांबला, सगळ्यांचा आभार मानतोय। सगळे लोक इथं आलं, तुमचे आभार मानतोय। आणि आपण सगळे मिळून, माने साहेब असेल, सगळे मिळून आपण वरते सांगून दिलं पाहिजे का आता आम्ही कोकणी आहोत आणि आम्ही आता आंबा उत्पादक आहोत, आम्ही मच्छीमार आहोत, असं घेऊन लढावं लागेल। पक्ष घेऊन लढला माणूस का बसला का वरतून कधी पेशल काय सांगता येत नाही। आला कोणता बस खाली, आणि म्हणून तुम्ही कोणत्या पक्षात गेलो नाही। आंबा बागायतदार, शेतकरी, मच्छीमार आदींना न्याय मिळवून देण्यासाठी प्रहार संघटनेचे अध्यक्ष आणि माजी मंत्री हे रत्नागिरी येथे हक्क यात्रा घेऊन आले होते। त्यावेळी आयोजित कार्यक्रमात बोलताना त्यांनी वरील इशारा दिला आहे। मला माहिती आहे कधी कोणी काही सांगता येत नाही, आणि मी शिवसेनेत होतो पहिले, मी पहिला शिवसेनेत होतो, पण मला हे करू नका, ते करू नका, आपलीच पार्टी बरी, दुसऱ्याचा महारपेक्षा आपली पांढरपणी बरी। कधी उचलायची आपण, कधी बंद करायची, कोणाच्या बापाचं जातं तिथे। त्याच्यानं मला त्या विधानसभेत एकदा बोलत होते, आणि बोलता बोलता एका आमदाराने चिठ्ठी पाठवली, आणि बच्चू माझ्या मतदारसंघाचं बोला, आणि तू का बोलत नाही, तुला काय बोलायला काय झालं, मला बोलायला होते। तर तो म्हणे माझीच पार्टी सत्तेत आहे, मला बोलता येत नाही, तिकीट भेटणार नाही। म्हटलं अशा भामट्याला निवडून करून घेतलं बरे बघा, म्हणजे हे असे भामटे तिकडे पाठवतोय आपण, कारण त्याला पक्ष आहे, पार्टी तिकीट दिली का मत भेटते। सवाल पार्टी का नहीं होना, सवाल मतदार का होना चाहिए। बाबासाहेब आंबेडकरांना जे मतदानाचा अधिकार तुम्हाला दिला होतो, त्याची पावर संपलेली आहे, त्याचा अंकुश संपलेला आहे। कारण हे एका ठिकाणी केंद्रस्थानी झालं आहे, पार्टीत गेलेलं आहे। लोक काय म्हणतात, तिकीट आणा मग आम्ही तुम्हाला मत मागू। इथं सगळं काम कसं आहे, प्रश्न आम्ही पाहिजे दबाव पार्टीचा नसला पाहिजे, दबाव तुमचा जेव्हा निर्माण होईल ना तेव्हा सगळं बदलायचं आहे। तुमचा दबाव संपणार आहे, तुमच्या हाती झेंडे देऊन दिले गावागावात वाटत बसाय, हे जिथपर्यंत चालू राहील ना तोपर्यंत तुमचं काही खरं नाही आहे। राजकारणात हे सूत्र सरळ सरळ, जसं खाल्ल्याशिवाय पोट भरत नाही ना, तसं तुमच्या जाती धर्मामध्ये वाद लावल्याशिवाय त्यांचं पोट भरत नाही राज्यकर्त्यांचं। सरळ सरळ गणित आहे, आणि म्हणून आपण सगळे तयार आहेत पक्का। जय जवान, हात वरती करून सगळ्यांनी जय जवान। समंदर की गोद में पला है तू, अंगड़ाई लेते ही लहरें शुरू। आज यौवन की मस्ती छोड़, ले चलता हूं तुझे एक नए मोड़। आजा तुझे मां पुकारे अब, छेड़ देते हैं बीच से कुछ शरारत हंसी। गले लगा ले उसे ए फकीर,
इंतजार कर रहा है तेरा तो। चल दे देते हैं उसे फसल की खूबसूरती तो। आजा तुझे माँ पुकारे अब, उन्हें भी देनी है एक नई पहचान। आजा तुझे माँ पुकारे अब। फिनोलेक्स पाइप्स पहुंचाए पानी को अपनी माँ के पास। महाराष्ट्रातील तसेच कोकणातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी कोकण 24 तास न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।